अकोले तालुक्यातील पिंपळदरी गावच्या हद्दीतील वांगदरी परिसरात आज शनिवार दिनांक 10 मे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली। मोलमजुरीसाठी गेलेल्या मारुती उमाजीमध्ये राहणार वांगदरी पिंपळदरी या युवकावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला। ब्राह्मणवाडा हद्दीत घडलेल्या या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून पिंपळदरी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तातडीने ब्राह्मणवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमी मारुतीमध्ये याच्या तोंडावर, हातावर आणि पाठीवर खोल जखमा असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। ग्रामीण भागात अशा घटनांनंतर तात्काळ मदतीसाठी यंत्रणा पोहोचणे कठीण असते, मात्र यावेळेस परिस्थिती वेगळी होती। या घटनेची माहिती मिळताच अकोलेचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत 1 तासाच्या आत ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्राला भेट दिली आणि त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून उपचारांची माहिती घेतली आणि नाशिक येथील जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णाच्या पुढील उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या। आमदार लहामटे यांनी स्वतः रुग्णाची विचारपूस करत मानसिक आधार दिला। नमस्कार, आज आपण अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्याबरोबर आहे। आज ब्राह्मणवाडा हद्दीत एक घटना घडली। एका बिबट्याने एका थोडक्या शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे आणि हल्ला असा भीषण आहे। 1 महिन्यापूर्वी सुद्धा एक घटना घडली होती, त्याच्यात शेळके मॅडम म्हणून त्यांच्यावर हल्ला झालेला। जो 1 तासापूर्वी हल्ला झाला, आमदार साहेबांना हे समजले की 1 तासापूर्वी ब्राह्मणवाड्यात हल्ला झालेला आहे। आमदार साहेब हे तात्काळ 1 तासात इथं हजर झालेले आहेत आणि त्या रुग्णांच्या काळजीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा येथे ते आलेले आहेत। आपण पाहूया ते काय सांगतात। नमस्कार साहेब। मारुती उमाजी मध्ये या व्यक्तीवरती बिबट्यानं हल्ला केला आहे आणि याच्या आधी त्या परिसरामध्ये बिबट्यानं हल्ले केलेले पिंजरा पण फॉरेस्ट विभागानं लावला होता, परंतु तो बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये जात नाही आणि आता परत एका आमच्या मजुरावरती हल्ला झाला आहे। तो कामानिमित्त पायी जात होता। आता त्याला ब्राह्मणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं आहे। वांगदरीचा आहे, तिथले नागरिकही त्याच्याबरोबर आलेत। मी त्याला पाहिले, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार तर केला आहे, त्याच्याबद्दलची जे लस असते ती पण दिली गेली आहे, परंतु तिथं लोकल म्हणजे जिथं जखम आहे तिथं लस द्यावी लागते आणि त्याच्यासाठी त्याला नाशिकला न्यावं लागणार आहे। फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालं आहे, फॉरेस्टचे तिथे कर्मचारी उपस्थित आहे आणि लगेच त्याला ते पेशंट आम्ही नाशिकला हलवतो आहे आणि त्याची सगळी काळजी आमचा वन विभाग घेणार आहे, त्याबद्दल दुमत नाही। परंतु असे वारंवार जे हल्ले होते, हा दिवसा हल्ला झाला म्हणजे आत्ता 11चा टाईम आहे आणि 10:30 पावणे 11च्या दरम्यान हा हल्ला झाला आहे। म्हणजे इथून मागचे असं होतं की रात्रीच्या वेळी हल्ला झाला, असं झाला, तर मला वाटतं थोडं काळजी करण्यासारखं आहे। तिथून लोकांनी जाताना पण खबरदारी घ्यावी, एकट्या दुकट्याचा प्रवास शक्यतो तिथून टाळावा आणि जाताना तिथून हातात काठी किंवा काहीतरी स्वसंरक्षणासाठी असावं, कारण लोकांची तर आता आमची पिंपळदरी वांगदरी इथली जी लोक आहेत तर त्यांना मजुरीशिवाय पर्याय नाही आणि मजुरीला जाताना प्रत्येकाकडं 2 व्हीलर आहे नाही आहे हा पुढचा प्रश्न। तर खबरदारी घ्या, एकमेकाला ग्रुपनं जाताना ग्रुपनं शक्यतो कामावरती जा आणि त्या बिबट्याचा लवकर जेरबंद त्याला केलं जाईल आणि या पेशंटची पण काळजी घेतली जाईल। साहेब, मला एक सांगायचं आहे की ब्राह्मणवाडा वन विभाग आहे। ब्राह्मणवाडा वन विभागाचे कर्मचारी अजूनही इथं आलेले नाही आहेत, परंतु तुम्हाला माहिती झालं तुम्ही जवळजवळ 1 तासात इथं हजर झालेत, तर तुम्ही आमदार असून जर इथं 1 तासात इथे येत आहे तर वन विभाग अजूनही आलेला नाही, त्याबद्दल काय सांगता? वन विभागाचा एक कर्मचारी त्यांचा आहे इथं उपस्थित, ते पिंपळदरीचं आहे साहेब, तर ब्राह्मणवाड्याचा नाही। ब्राह्मणवाड्याचा जो कोणी असेल ही घटना जी झाली ती त्या घाटाच्या दरम्यान झाली, ब्राह्मणवाडा भाग, हा, तर तो हजर झालाय, बाकीचे हजर होतील। शेवटी माहिती वनक्षेत्रात जो वनपाल असतो तो काही एक जागेवर नसतो। आता तुम्हाला हे माहिती आहे की आपल्याकडं लोकांनी जंगलं जाळण्याच्या ज्या घटना बऱ्याच झाल्यात, त्यातून इकडं तिकडं म्हणजे पाहणीवरती असतात आणि असं काही नाही का त्यांचं दुर्लक्ष असं नाही, परंतु बिबट्यांची संख्याच एवढी झाली। आता हे सांगतं का तिथे 3-4 बिबटे आणि त्यातून असं सगळीकडेच होतंय आणि
बिबटे उचलायचे फॉरेस्टच्या विभागानं, दुसरीकडे कुठंतरी नेऊन सोडायचे, परत ते तिथं हल्ले करतायत आणि त्यांची प्रजनन क्षमता एवढी जास्त आहे. तर हा सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा आहे. विधानसभेत अधिवेशनातही त्याच्यावरती प्रश्न उपस्थित झालेत का तुम्ही कसा याचा कंट्रोल करणार. पण भविष्याच्या काळात नाही, आत्ता सध्याच वर्तमान काळामध्ये तो एक आपल्या पुढं मोठं आव्हान आहे. पण त्याबद्दल काय करता येईल नक्की शासनाकडे तशी साहेब, ब्राह्मणवाडा विभागात हल्ले होत नव्हते बिबट्यांचे पूर्वी, एवढे प्रमाण असं काही दिसत नव्हतं. पण मग या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं, ते असं वाढलं तर ते वनवे लोक सध्या पेटवतात, त्यामुळे त्यांचे राहण्याचे ठिकाण नष्ट झालेत आणि त्यामुळे ते हल्ले करायला लागलेत, असं तुम्हाला वाटतं का? बिबटी कदाचित होऊ शकेल की जंगलामध्ये आपण जर जाळ लावलाय, लपण्याचे ठिकाणं त्यांना असुरक्षित वाटत असेल तर खाद्याच्या निमित्तानं ते थोडे गावाकडं शहराकडं यायला लागले आणि मग कुत्र्यांच्या मागं लागणं, अमक्याच्या मागणं लागणं याच्यात. आणि त्याच्यात आता तो जो काय बांधव आहे तो एकटा येत होता आणि ती एकटा पाहून यानं त्याच्यावरती हल्ला केला. नशीब तो त्याच्यातून वाचलाय, नाही तर ती घटना खतरनाक आहे. लोकांना साहेब तुम्ही काय सांगू शकता की जे आता वनवे पेटवतात, तुम्ही ब्राह्मणवाडा भाग पाहिलं तर पूर्ण काळवंडलाय, सगळे डोंगर जो पेटवलेली, लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? ब्राह्मणवाड्याच नाही तर संपूर्ण अकोले संगमनेर परिसर मी पाहतोय, बऱ्याच ठिकाणी वनवे लावून दिले जात आहेत. माझी विनंती आहे त्या बांधवांना की तुमचा हेतू काय मला माहीत नाही, तुमचा हेतू जर गवत चांगला आहे असा असेल तर तसं काही होत नाही. तुम्ही वनवा लावून जो काही भाग आहे तिथं कसं गवत येते आणि दुसऱ्या ठिकाणी कसं येते हे पहा. गवतामध्ये काहीच फरक पडत नाही. उलट ज्या ठिकाणी तुम्ही वनवा लावत नाही त्या ठिकाणी बीज पडलेलं असतं, तिथं नवीन झाडांना कोंब फुटलेले असतात, तर ते वनवा न लावलेल्या ठिकाणी उलट चांगलं गवत येतं, चांगले झाडं फोफावताय. परंतु तुम्ही हा जो आघोरी प्रयोग करताय की तो पारंपरिक प्रयोग आहे, हे करायला नाही पाहिजे. याच्यातून म्हणजे बाकी ती म्हणजे याची नुकसान, जंगलाची तर नुकसान होती, परंतु गवत पण येत नाही आणि हे असे जे वन्य स्वापद आहेत हे मग गावाकडे यायला लागत आहेत, अडचणीविषयी तयार होत आहे. कारण ज्या जंगलामध्ये तिथं ससे किंवा त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठीचं जे काही पाहिजे ते भक्ष्य भेटत नाही आणि मग ते गावाकडे यायला लागते आणि हे प्रकार अजून वाढत जात आहेत. तर मला वाटतंय सारासार विचार करून जंगलाला आग लावू नका. आपल्या घराला, आपल्या शेताला कोणी जाळलं किंवा आपली लेकरं बाळं जर अशा होरपाळताना पाहिली तर आपल्याला कशा वेदना होतील. त्याच वेदना ते ठीक आहे, त्या झाडांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही आहेत, मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही, पण त्यांची अवस्था तशीच आहे. तर याच्याकडं मला वाटतं थोडंसं संवेदनशीलपणे प्रत्येकानं पाहावं. आणि आपल्याला वाटत असेल की आपण जंगलाला आग लावतो, आपल्याला कोणी पाहत नाही, पण ह्या जगामध्ये महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.